नमस्कार, इझी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण भडंग कसा करायचा ते पाहणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम चिरमुरे, 1/3 कप शेंगदाणे, 2 टेबलस्पून गोडे तेल, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 5 ते 6 लसूण पाकळ्या। लसूण आपण ठेचून घेतलेला आहे। 1 टीस्पून मीठ आणि अर्धा छोटा चमचा हळद। सर्वात प्रथम चिरमुरे चाळून घेऊया। गॅसवर कढई ठेवूया। त्यात 1/3 कप शेंगदाणे टाकूया। मध्यम आचेवर शेंगदाणे 3 ते 4 मिनिटे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून झालेले आहे। गॅस कमी करूया। भाजलेले शेंगदाणे चिरमुऱ्यांमध्ये टाकूया। मंद आचेवर कढईत 2 टेबलस्पून गोडे तेल टाकूया। त्यात 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकूया। लसूण तेलात परतून घेऊया। यात 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून मोहरी टाकूया। सर्व साहित्य हलवून घेऊया। गॅस बंद करूया। तेल पूर्ण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे साहित्य टाकणार आहोत। तेल पूर्ण थंड झालेले आहे। यात अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून मीठ टाकूया। सर्व साहित्य हलवून घेऊया। तयार केलेला मसाला चिरमुऱ्यात टाकूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया। मसाला पूर्णपणे मिक्स होईपर्यंत सर्व साहित्य हलवूया। भडंग एकदा हाताने मिक्स करून घेऊया। टेस्टी भडंग तयार। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।